हॅलो, नमस्कार. मी सरिता हाऊसकिन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तुमच्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. देव तुम्हाला जे काही तुमच्या मनातल्या इच्छा आहे ते पूर्ण करो. आज आहे गुरुवार, तर मी सकाळी रांगोळी वगैरे काढली, पूजा वगैरे आंघोळ वगैरे केली आणि पूजा मांडायला सुरुवात केली. दरवाजावर वगैरे रांगोळी काढली. म्हणतात ना, लक्ष्मी घरात येण्याआधी कसं स्वच्छ आणि सुंदर घर असायला हवं. त्यासाठी मी सगळं स्वच्छ केलं आणि रांगोळी वगैरे काढली, पूजा वगैरे केली. आणि पूजा झाल्यानंतर मग दहीपुऱ्या करायच्या होत्या. आज गुरुवार स्पेशल काहीतरी स्वीट बनवावं म्हटलं आणि त्याच्यासाठी स्वीटसाठी मी दहीपुऱ्या बनवायचं ठरवलं आहे. ते भिजवून ठेवलं आहे. दही टाकलं, मैदा घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं रवा टाकला, मिक्स केला आणि बनवायला घेतल्या दहीपुऱ्या. तर बघा, आता दहीपुऱ्या बनवत आहे. दहीपुऱ्या कशा बनवते, तर दहीपुऱ्या लाटून घेत होती तेव्हा ते बरोबर म्हणजे सरळ बनत नव्हती, छोटं असल्या कारणाने. तर मग मी काय केलं, ते तळून घेतल्या 2-3 आणि नंतर मग म्हटलं आपण एक ट्रिक वापरून बघा. त्यासाठी मी नाही का पहिलं तळून घेतल्या छान 2-3 आणि मग नाही का बघा कशा झाल्या आहेत, इकड्या तिकड्या झाल्या. त्यानंतर मग काय आता कसं करायचं विचार केला आणि मग नाही का आठवलं की आपण ही एक ट्रिक वापरून बघावी. बघा, एक डब्याचं झाकण घेतलं आहे स्टीलचे आणि ते काट वगैरे व्हायचे असले पाहिजे. मग त्याने असं कापून घेत होती आणि छान अशा गोल दहीपुऱ्या पुऱ्या बनत होत्या. मग छान अशा बनत होत्या. तर मग तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर पूर्ण तळून झाल्याच्या नंतर मग पूर्ण काढून घेतल्या दहीपुऱ्या. पाकामधून मग 2 कप साखर घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चाचणी बनवायला ठेवली. त्याच्यामध्ये पूर्ण काढल्या आणि मग त्याच्यानंतर मग देवाला नैवेद्य केला. स्वयंपाक झाला होता. मी केली आहे चण्याची हिरवी भाजी, थोडीशी चटणी आणि कढी, दहीपुरी, भात, मसाले भात आणि पोळी. तर बघा,
बघा कसा झाला आमचा स्वयंपाक. धन्यवाद. थँक्यू.